अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री व्यंकटेश स्तोत्र. श्री गणेशाय नमः. श्री व्यंकटेशाय नमः. ओम नमोजी हेरंबा सकळादी तू प्रारंभा. आठवणी तुझी स्वरूप शोभा वंदन भावे करीतसे. नमन माझे हंसवाहिनी वाग्वरदे विलासिनी. ग्रंथ वदावया निरूपणी भावार्थ खानी जय माझी. नमन माझे गुरुवर्या प्रकाश रूपा तू स्वामिया. स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया जेणे श्रोतया सुख वाटे. नमन माझे संत सज्जना आणि योगिया मुनिजना. सकळ श्रोतया साधू जना नमन माझे साष्टांगी. ग्रंथ एका प्रार्थना शतक महादोषासी दाहक. तो शून्या वैकुंठ नायक मनोरथ पूर्ण करील. जय जयाजी व्यंकटरमणा दयासागरा परिपूर्णा. परिज्योती प्रकाश गहना करीतो प्रार्थना श्रवण कीजे. जननी परी त्वा पाळिले पितया परी त्वा सांभाळिले. सकळ संकटापासूनी रक्षिले पूर्ण दिदले प्रेम सुख. हे अलौकिक जरी मानावे तरी जग हे सृजिले आघवे. जनक जननी पण स्वभावे सहज आले अंगासी. दीनानाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी. प्रेम दिधले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या. आता परिसावी विज्ञापना कृपाळुआ लक्ष्मी रमणा. मज घालोनी गर्भाधाना अलौकिक रचना दाखविली. तुझ न जाणता झालो कष्टी. आता दृढ तुझे पायी घातली मिठी. कृपाळुआ जगजेठी अपराध पोटी घाली माझे. माझिया अपराधांच्या राशी भेदुनी गेल्या गगनासी. दयावंता ऋषिकेशी आपुल्या ब्रीदासी सत्य करी. पुत्रांचे सहस्त्र अपराध माता काय मानी तयाचा खेद. तेवी तू कृपाळू गोविंद माय बाप मज लागी. उडंदा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे. कुचलिया वृक्षांची फळे मधुर कोठुनी असतील. अराटी लागी मृदुता कोठुनी असेल कृपावंता. पाषाणासी गुल्मलता कैशिया परी फुटतील. आपाद मस्तकावरी अन्यायी परी तुझे पदरी पडिलो पाही. आता रक्षण नाना उपायी करणे तुझ उचित. समर्थाचे घरीचे श्वान त्यासी सर्वही देती मान. तैसा तुझा म्हणवितो दीन हा अपमान कवनाचा. लक्ष्मी तुझे पायांतळी आम्ही भिक्षिसे घालुनी झोळी. येणे तुझी ब्रीदावळी कैसी राहील गोविंदा. कुबेर तुझा भांडारी आम्हा फिरविसी दारोदारी. यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पै आला. द्रौपदीसी वस्त्रे अनंता देत होतासी भाग्यवंता. आम्हा लागी कृपणता कोठोनी आणिले गोविंदा. मावेची करुणी द्रौपदी सती अन्ने पुरविली मध्यराती. ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षणमात्रे. अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदिशा. कृपाळुआ परमपुरुषा करुणा कैशी तुझ नये. अंगीकारी या शिरोमणी तुझ प्रार्थितो मधुर वचनी. अंगीकार केलिया झनी मज हातीचे न सोडावे. समुद्रे अंगीकारिला वडवानळ तेने अंतरी होतसे विवळ. ऐसे असोनी सर्व काळ अंतरी साठविला तयाने. कुर्मे पृथ्वीचा घेतला भार तेने सोडिला नाही बडिवार. एवढा ब्रह्मांड गोळ थोर त्याचा अंगीकार पै केला. शंकरे धरिले हाळा हळा
तेने निळवर्ण झाला गळा, परित्यागिले नाही गोपाळा. भक्तवत्सला गोविंदा, माझ्या अपराधांच्या परी, वर्णिता शिनली वैखरी. दुष्टपतीत दुराचारी, अधमाहुनी अधम, विषयासक्त मंदमती. आळशी कृपण कुव्यसनी मलिन मानसी, सदा सर्व काळ सज्जनासी. द्रोह करी सर्वदा, वचनोक्ती नाही मधुर, अत्यंत जनासी निष्ठुर. सखळ पामरा माझी पामर, व्यर्थ बडिवार जगी वाजे. काम क्रोध मद मत्सर, हे शरीर त्यांचे बिडार. काम कल्पनेसी थार, दृढ येते केला असे. 18 भार वनस्पतीची लेखनी, समुद्र भरला म्हशी करुनी. माझे अवगुण लिहिता धरणी, तरी लिहिले न जाती. ऐसा पतित मी खरा, परी तू पतित पावन शार्दूलधरा. तुवा अंगीकार केलिया गदाधरा, कोण दूष गुण गणिल. नीच रतली रायासी, तिसी कोण म्हणले दासी. लोह लागता परिसासी, पूर्वस्थिती मग कैची. गावीचे होते लेंड ओहळ, गंगेसी मिळता गंगाजळ. काग विष्टेचे झाले पिंपळ, तयासी निंद्य कोण म्हणे. कैसा कुजाती मी अमंगळ, परी तुझा म्हणवितो केवळ. कन्या देवोनिया कुळ, मग काय विचारावे. जाणत असता अपराधी नर, तरी का केला अंगीकार. अंगीकारावरी अवेर, समर्थेन केला पाहिजे. धाव पावरे गोविंदा, हाती घेऊनिया गदा. करी माझ्या कर्माचा चेंदा, सच्चिदानंद श्रीहरी. तुझिया नामाची अपरिमित शक्ती, तेथे माझी पापे किती. कृपाळुआ लक्ष्मीपती, बरवे चित्ती विचारी. तुझे नाम पतित पावन, तुझे नाम कलिमल दहन. तुझे नाम भवतारण, संकटनाशन नाम तुझे. आता प्रार्थना एके कमळापती, तुझे नामी राहे माझे मती. हेची मागतो पुढती, परज्योती व्यंकटेशा. तू अनंत तुझी अनंत नामे, तया माझी अति सुगमे. मी अल्पमती प्रेमे, स्मरुनी प्रार्थना करीतसे. श्री व्यंकटेशा वासुदेवा, प्रद्युम्ना अनंत केशवा. संकर्षणा श्रीधरा माधवा, नारायणा आदिमूर्ते. पद्मनाभा दामोदरा, प्रकाश गहना परात्परा. आदि अनादि विश्वंभरा, जगदुद्धारा जगदीशा. कृष्णा विष्णू ऋषिकेशा, अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा. नरसिंह वामन भार्गवेशा, बौद्ध कलंकी निजमूर्ती. अनाथ रक्षका आदि पुरुषा, पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा. सकळ मंगळ मंगळाधीशा, सज्जन जीवना सुखमूर्ते. गुणातीता गुणज्ञा, निजबोध रूपा निमग्ना. शुद्ध सात्विका सुज्ञा, गुणप्राज्ञा परमेश्वरा. श्रीनिधी श्रीवत्सल लक्षणधरा, भयक्रद्ध नाशना गिरीधरा. दृष्ट दैत्य संहार करा, वीरा सुख करा तू एक. निखिल निरंजन निर्विकारा, विवेक खानी वैरागरा. मधुमूर दैत्य संहार करा, असुर मर्दना उग्रमूर्ते. शंख चक्र गदाधरा, गरुड वाहना भक्त प्रिय करा. गोपी मनरंजना सुख करा, अखंडित स्वभावे. नाना नाटक सूत्रधार्या, जगत व्यापका जगद्दर्या. कृपा समुद्रा करुणालया, मुनिजन ध्येया मूळमूर्ती. शेषशयना सार्वभौमा, वैकुंठवासिया निरुपमा. भक्त कैवार्या गुणधामा, पाव आम्हा ए समयी. ऐसी प्रार्थना करुनी देवीदास, अंतरी आठविला श्री व्यंकटेश. स्मरता हृदयी प्रकटला ईश, त्या सुखासी पार नाही. हृदयी आविर्भवली मूर्ती, त्या सुखाची अलौकिक स्थिती. आपुले आपण श्रीपती, वाचे हाती वदवितसे. ते स्वरूप अत्यंत सुंदर, श्रोती श्रवण कीजे सादर. सावळी तनू सुकुमार,
कुंकुमाकार पादपद्ये सुरेख सरळ अंगोळिका नखे जैसी चंद्ररेखा घोटी व सुनीळ अपूर्व देखा इंद्रनिळाची परी चरणी वाळे घागरिया वांकी वर त्या गुजरिया सरळ सुंदर पोटरिया कर्दळी स्तंभाची परी गुडघे मांडिया जाणू स्थळ कटी तटी किंकिणी विशाळ खालते विश्व उत्पत्ती स्थळ वरी झळाळे सोनसळा कटीवर ते नाभिस्थान जेथुनी ब्रह्म झाला उत्पन्न उदरी त्रिवळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जया माझी वक्षस्थळी शोभे पदक पाहुनी चंद्रमा अधोमुख वैजयंती करी लख लख विद्युलतेची परी हृदयी श्रीवत्सलाच्छन भूषण मिरवी श्री भगवान तयावर ते कंठस्थान जयासी मुनिजन अवलोकित उभय बाहू दंड सरळ नखे चंद्रा परिसते जाळ शोभती दोन्ही करकमळ रातोत्पलची परी मनगटी विराजती कंकणे बाहुवटी भाऊ भूषणे कंठी लेईल आभरणे सूर्यकिरणे उगवली कंठावरती मुख कमळ हनुवटी अत्यंत सुनीळ मुखचंद्रमा अति निर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा दोन्ही अंधरा माझी दंतपंक्ती जीवा जैसी लावण्य ज्योती अधरामृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे पवनासी झाले सुख गंडस्थळीचे तेज अधिक लकलकती दोन्ही भागी त्रिभुवनीचे तेज एकवटले बरवे पण शिगेसी आले दोही पातयानी धरिले तेच नेत्र श्रीहरीचे व्यंकटा भ्रुकुटिया सुनीळा कर्णद्वयाची अभिनव लीळा कुंडलाच्या फाकती कळा तो सुख सोहळा अलौकिक भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केशकुरळ अलौकिक मस्तकावरती शोभती मस्तकी मुकुट आणि किरीटी सभोवती झिळमिळ्यांची दाटी त्यावरी मयूर पिच्छाची वेटी ऐसा जगजेटी देखिला ऐसा तू देवादी देव गुणातीत वासुदेव माझ्या भक्ती सव सगुण रूप झालासी आता करू तुझी पूजा जगज्जीवना अधोक्षजा आर्ष भावार्थ हा माझा तुझ अर्पण केला असे करोनी पंचामृत स्नान शुद्धोदक वरी घालून तुझ करू मंगल स्नान पुरुष सुक्ते करोनिया वस्त्रे आणि यज्ञोपवीत तुझ लागी करू प्रीत्यर्थ गंधाक्षता पुष्पे बहुत तुझ लागी समर्पू धूपदीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणा शुद्ध वस्त्रे भूषणे गोमेद पद्मरागदी करोनी भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगीकारावी परमानंदा नमस्कारुनी पादारविंदा मग प्रदक्षिणा आरंभिली ऐसा षोडशोपचारे भगवंत यथाविधी पूजिला हृदयात मग प्रार्थना आरंभिली बहुत वरप्रसाद मागावया जय जयाजी श्रुती शास्त्र आगमा जय जयाजी गुणातीत परब्रह्मा जय जयाजी हृदयवासिया रामा जगदुद्धारा जगद्गुरो जय जयाजी पंकजाक्षा जय जयाजी कमळाधीशा जय जयाजी पूर्ण परेशा अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ते जय जयाजी भक्तरक्षका जय जयाजी वैकुंठ नायका जय जयाजी जगपालका भक्तासी सखा तू एक जय जयाजी निरंजना जय जयाजी परात्पर गहना जय जयाजी शून्यातीत निर्गुणा परिसावी विज्ञापना एक माझी मज लागी देई ऐसा वर जेने घडेल परोपकार हेची मागणे साचार वारंवार प्रार्थितसे हा ग्रंथ जो पठन करी त्यासी दुःख नसावे संसारी पठन मात्रे चराचरी विजयी करी जगाते लग्नार्थीयाचे व्हावे लग्न धनार्थीयासी व्हावे धन पुत्रार्थीयाचे मनोरथ पूर्ण पुत्र देवोनी करावे पुत्र विजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत पितृसेवेसी अत्यंत रत जयांचे चित्त सर्व काळ उदार आणि सर्वज्ञ पुत्र देई भक्ता लागून व्याधिष्टांची पीडा हरण तत्काळ की जे गोविंदा
क्षय अपस्मार कुष्ठादी रोग ग्रंथपठने सरावा भोग योगाभ्यासी यासी योग पठन मात्रे साधावा दरिद्री व्हाया भगवंत दरिद्री व्हावा भाग्यवंत शत्रूचा व्हावा निपात सभा व्हावी वश समस्त ग्रंथपठने करोनिया विद्यार्थीयासी विद्या व्हावी युद्धे शास्त्री न लागावी पठने जगात कीर्ती व्हावी साधू साधू म्हणोनिया अति व्हावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थनेशी दिजे मन एवढे मागतो वरदान कृपानिदे गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटारमण देवी दासाशी दिदले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जाण निश्चयेसी ग्रंथी घरोनी विश्वास पठन करील रात्रंदिवस त्या लागी मी जगदीश क्षण एक न विसंबे इच्छा धरोनी करील पठन त्यांचे सांगतो मी प्रमाण सर्व कामनेसी साधन पठन एक मंडळ पुत्रार्थियाने 3 मास धनार्थियाने 21 दिवस कन्यार्थियाने षण्मास ग्रंथ आदरे वाचावा क्षय अपस्मार कुष्ठादी रोग इत्यादी साधने प्रयोग त्यासी एक मंडळ सांग पठने करोनी कार्यसिद्धी हे वाक्य माझे नेमस्त ऐसे बोलिला श्री भगवंत साच न मानी जयाचे चित्त त्यासी अंधपात सत्य होय विश्वास धरील ग्रंथ पठनी त्यासी कृपा करील चक्रपाणी वर दिदला कृपा करोनी अनुभवे कळो येईल गजेंद्राची या अंकातासी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादाची या भावार्थासी स्तंभातुनी प्रकटला वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उचलोनिया स्वानंदकंदा सुखी केले तये वेळी वत्साचे परिभक्तासी मोहे पानावे धेनू जैशी मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेसे ऐसा तू माझा दातार भक्तासी घालिशी कृपेचा पाखर तयाचा निर्धार अनाथ नाम नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषुनी वैकुंठ नायक वर दिदला अलौकिक जेने सुख सकळांसी हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनी न धरावा भेद हृदयी वसे परमानंद अनुभव सिद्ध सकळांसी या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास आनिक न लागती सायास पठन मात्रे कार्यसिद्धी पार्वतीस उपदेशी कैलास नायक पूर्णानंद प्रेम सुख त्याचा पार न जानती ब्रह्मादिक मुनी सुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रकटे लवनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी द्याती योगी आणि चंद्रमौळी शेषाद्री पर्वती उभा असे देवी दास विनवी श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठन करा जावया मोक्षाची या मंदिरा काही न लागती सायास एकाग्रचित्ते एकांती अनुष्ठान कीजे मध्यराती बैसोनिया स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल ते देह भावासी नुरे ठाव अवघा चतुर्भुज देव त्यांचे चरणी ठेवूनी भाव वरप्रसाद मागोनिया इते श्री देवीदास विरंचित श्री व्यंकटेश स्तोत्र संपूर्ण श्री स्वामी समर्थ महाराज की जय।